नमस्कार, सुगरण शुभांगी मध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून मस्त क्रिस्पी असा आलू चीज मिनी समोसा। चला तर आलू चीज मिनी समोसा कसा बनवायचा ते पाहूयात। तर आलू चीज समोसा बनवण्यासाठी सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। 2 वाट्या गव्हाचं पीठ, त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ, हे छान एकत्र करून घ्यायचं आहे। आता आपण ह्यामध्ये मोहन घालणार आहोत। तेलाचं मोहन घातलेलं आहे। तेल जे आहे ते थंड आहे, साधारणतः 3 चमचे तेल मी वापरलेलं आहे। हे छान पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। संपूर्ण पिठाला लागेल अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी जे आहे ते मापानेच घालायचं आहे, कारण की आपल्याला खूप जास्त सैल असा पिठाचा गोळा बनवायचा नाहीये, घट्टसरच आपल्याला हा गोळा पाहिजे। त्यामुळे आपण ह्यामध्ये हळूहळूच पाणी वापरायचं आहे। पाणी जे आहे ते नॉर्मल टेम्परेचर वरच आहे। तर अशा प्रकारे आपण हे पीठ जे आहे ते मळून घेऊयात। अशा प्रकारे आपल्याला आपलं पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे। तर आता आपण हे पीठ एक 10 मिनिट तरी असंच भिजत ठेवून देणार आहोत। आपलं हे पीठ भिजतंय तोपर्यंत आपण समोसासाठी जी भाजी लागणार आहे ती बनवून घेऊयात। तर भाजी बनवण्यासाठी कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान तापलं की त्यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि लसूण ह्याची पेस्ट ह्या ठिकाणी मी करून ठेवलेली आहे, ही आपण घालून घ्यायची आहे। ती छान तेलामध्ये परतायची आहे। साधारणतः 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा ह्या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि ते ओबडधोबड वाटून घेतलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये काजू घेतलेले आहेत, काजूचे तुकडे केलेले आहेत, ते देखील ह्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर आता आपण ह्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। हळद, त्यानंतर हिंग, पाव चमचा, धने पावडर, धने पावडर अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा आणि चाट मसाला अर्धा चमचा हे घालून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये आपण बटाटे घालून घेणार आहोत। ह्या ठिकाणी मी 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते मॅश करून घेतलेले आहेत। तर आता हे आपण एकत्र करूयात। त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ। तर आता आपण गॅस जो आहे तो बंद करायचा आहे। त्यानंतर आपण ह्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे। तर आता आपण ह्यामध्ये चीज घालणार आहोत। चीज आवडीनुसार आपण आपल्याला हवं तेवढं घालू शकतो। ह्या ठिकाणी मी चीजचे 2 क्यूब वापरलेले आहेत। तर चीज घालून घेऊयात आणि हे देखील छान एकत्र करून घेऊयात। चीज असल्यामुळे समोसे जे आहेत ते मुले आवडीने खातात। ह्या भाजीमध्ये आपण आपल्या आवडीनुसार वाटाणे घालू शकतो। त्याचबरोबर आपण ह्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या देखील ह्यामध्ये घालू शकतो, जसे की गाजर आहे, गाजर देखील आपण ह्यामध्ये घालू शकतो। तर आपलं पीठ छान भिजलेलं आहे।
तर आता आपण ह्याचे बारीक बारीक गोळे बनवून घेऊयात. सुरुवातीला आपण मिनी समोसा बनवणार आहोत, त्यामुळे गोळे जे आहेत ते छोटे छोटे बनवून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपले गोळे बनवून झालेले आहेत. तर आता आपण हे लाटून घेऊयात. आपण ह्याला पिठाचा हात देखील लावू शकतो आणि लाटू शकतो, किंवा तेलाचा हात घेतला तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला साधारणतः पुरीच्या आकाराची आपल्याला चपाती जी आहे, किंवा हा गोळा जो आहे पुरीच्या आकाराचा घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ देखील नाहीये आणि खूप जाड देखील नाहीये. आपली चपाती जी असते त्यापेक्षा हे पातळ आहे. त्यानंतर आपण ह्याला मधून असा कट द्यायचा आहे आणि हे फोल्ड करायचं आहे आणि एक साइडला हे चिटकवून घ्यायचं आहे. आणि ह्याच्या आतमध्ये आपल्याला आपण जी भाजी केली आहे, बनवली आहे, ती आपण ह्यामध्ये भरून घ्यायची आहे. असंच आपण बाकीचे देखील समोसे जे आहेत ते बनवून घेणार आहोत. तर आता आपण ह्याला डिझाईन करून घेणार आहोत. त्यासाठी ह्या ठिकाणी मी आपला काट्याचा चमचा जो असतो तो वापरलेला आहे आणि त्याने अशी ह्याला छान डिझाईन बनवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा समोसा दिसतो आहे. तर अशा प्रकारे आपण बाकीचे जे समोसे आहेत ते देखील बनवून घेऊयात. तर अशा प्रकारे आपले मिनी समोसा बनवून तयार झालेले आहेत. तर आता आपण हे तळून घेऊयात. तर समोसा तळण्यासाठी ह्या ठिकाणी तेल तापायला ठेवलेलं आहे. ते तेल जे आहे ते छान गरम झालेलं आहे, तापलेलं आहे. तर आता आपण समोसे तळून घेऊयात. तेल खूप कडक तापवायचं नाहीये. आपल्याला हे समोसे जे आहेत ते मंद आचेवरच तळायचे आहेत. मंद आचेवर तळले की ते छान कुरकुरीत होतात, क्रिस्पी होतात. हे समोसे बनवायला अगदी सोपे आहेत, झटपट बनतात आणि चवीलाही खूप सुंदर लागतात. त्यामुळे तुम्ही घरी नक्की करून पहा. छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला समोसे तळून घ्यायचे आहेत. हे समोसे अजिबात तेल धरत नाही, त्याचबरोबर अतिशय खुसखुशीत होतात. तर अशा प्रकारे आपले समोसे मस्त सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता अत्यंत क्रिस्पी असे झालेले आहेत, खुसखुशीत झालेले आहेत आणि रंग देखील सुंदर आलेला आहे. आलू चीज मिनी समोसा तयार आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.